आईच्या इच्छेप्रमाणे गौराईंची सगळी पूजा अर्चा अगदी व्यवस्थित पार पडली। माझ्या माहेरचा कुळाचार माझ्या सासरी राहून मी पूर्ण करू शकले, भाग्य आहे माझं। शकू, अगं मुलींचा सगळ्यात जास्त अधिकार आपल्या सासरच्या घरावर असतो। तुम्हा मानवतकरांमुळे दिग्रसकरांच्या घरामध्ये गौराईंचं आगमन झालं। इंदू बाळा, तुझं सुद्धा कौतुक आहे बर का। तू अतिशय उत्साहानं आनंदानं गौराईचा सण साजरा केलास। तू पुढाकार घेतलास म्हणून हे सगळं शक्य झालं। महाराज, मी निमित्त मात्र, विठुरायाच्या मर्जीशिवाय काही होत नसतं असं तुम्हीच सांगता ना। आणि अशा चांगल्या परंपरा पुढच्या पिढीनंच पुढे न्यायच्या असतात, आणि त्यात हा सण तर बायकांचा मान वाढवणार आहे। गौराई, तुझ्या आगमनानं घरात मनात आनंद, समाधान आणि पावित्र्य भरभरून वाहतोय बघ। तुझ्या कृपेनं आमचं जीवन मंगलमय झालंय। तुला निरोप देतोय खरा, पण डोळ्यात पाणी आणि मनात पुनरागमनाची आस आहे। आई, पुढच्या वर्षी लवकर ये ग। तुझ्या दर्शनासाठी आम्हा सगळ्यांची मनं आतुरली आहेत। आम्हाला तुझ्या कृपेचा आणि प्रेमाचा स्पर्श पुन्हा लाभो। मला मूर्खात काढायचा विचार सुद्धा करायचा नाही, आणि माझं वचनही मोडायचं नाही, नाहीतर होत त्याचं नव्हतं करून टाकेल। विठुरायाच्या मंदिरात फक्त रडत बसण्याशिवाय तुझ्या पुढे मग पर्याय उरणार नाही। विठुराया, शकुंतला काकींच्या गौऱ्या बसाव्यात म्हणून मोठ्या बाईंना वचन दिलं रे। माझ्या स्वप्नावर पाणी सोडलं। काकींच्या चेहऱ्यावर हसू दिसावं म्हणून खूप मोठी किंमत मोजायला लावलीस तू। आता गावातल्या मुलांचं कसं होणार रे? मी आपल्या लोकांच्या सुखासाठी त्यांचं नुकसान केलं का रे? विठुराया, मला मला फार असं अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं रे। एकीकडे मोठ्या बाईंना वचन दिलंय, दुसरीकडे शाळेची मीटिंग आहे। वेळेवर शाळा नाही उभा राहिली तर हातची जमीन जाईन, आणि मी मीटिंगला गेले तर मोठ्या बाईंचं वचन मोडे। त्यांचा राग तुला माहितीये, रागाच्या भरात काय करतील नाही ह्याचीच काळजी वाटते रे मला। काय करू, कसं करू नाही समजत आहे आता। दाखव ना काहीतरी मार्ग। ही माझी लढाई आहे, मलाच लढावी लागणार।
विठुरा पाठी राखा. इंदू 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 आदू अरे काय रे किती हाका मारशील बायकोला. इंदू कुठे आहे? अरे मागच्या अंगणात असेल. अगं पाहिलं तिकडे पण नाही. अरे असं कसं काय रे आदोक्षर हा काय झालं एवढं का झालं माझ्या लेकराचा चेहरा. तू इंदूला पाहिलंस का? नाही बाई मी कशाला पाहिजे. काय रे काय काम होतं एवढं. अगं ती शाळेची मीटिंग आहे ना, ऐन वेळेवर कुठे गेली काय माहिती. ऐक तू तिला फोन लाव ना. अरे हो, या गडबडीत तर फोन करायचंच विसरलो. कधी मोठा होणार आहेस तू. हॅलो हॅलो इंदू, कुठेस तू आणि फोन का उचलत नव्हती? आदू आदू अरे मी मैत्रिणीला भेटायला आली आहे बाहेर. कोणती मैत्रीण? सुषमा. सुषमा? ह्या नावाची कोणती मैत्रीण आहे तुझी? फर्स्ट इयरला होती मग परत मुंबईला गेली ना, आता परत आली. अगं पण तिच्याकडे कशाला गेली तू? गणपतीसाठी. इंदू, गणपतीसाठी नंतर पण जाता आला असता ना. आता शाळेची मीटिंग ये लवकर. हॅलो हॅलो आवाज येतोय का? हॅलो ऐक ना, इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे. इथे येतोय माझा आवाज येतोय. हॅलो आदू, बॅटरी कमी. हॅलो हॅलो नाही येत मला खोटं बोलता. आदूशी तर नाहीच नाही. माफ कर. वचनात अडकली रे मी. नाही का लागत बोलतीये. फोन कट केला ती ना. आता एवढ्या अंधाराची कुठे गेली? ती सुषमा म्हणून आहे कोणीतरी. परत फोन कर तिला, म्हणा मीटिंग आहे शाळेची, पटकन ये. अगं तेच करत होतो, पण तिच्या फोनची बॅटरी लो झाली आणि आता तर फोन स्विच ऑफ लागतोय. असं का?
काय विचित्र ही पोरगी. मोठ्या बाई अहो जाऊ द्या, होतं असं कधीतरी. आदुक्षज तू पण जरा शांत हो. हा उगाच चिडू नकोस तिच्यावर. काकी पण काय महत्वाचं ते कळायला नको का? आमा एक काम कर, जरा बघून येते कुठे गेली जा. मी बघतो आता काय करायचं. तर मंडळी, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी इथे जमलेलो आहोत. आणि तो विषय म्हणजे आपल्या विठूच्या वाडीतील शाळेची इमारत. अहो ते सगळं ठीक आहे महाराज, पण आपल्या शाळेसाठी धडपडणारी मेन मुलगी म्हणजे आपली इंद्रायणी कुठे आहे? नाही, बरोबर आहे की, ते माझ्या लक्षातच नाही आलं. नाही म्हणजे एरवी अगदी मीटिंगच्या वेळेच्या आधी इंदू उपस्थित असते, आत्ताच ती दिसत नाही. मला वाटलं इथंच असेल कुठेतरी. काय रे आदू, कुठे इंद्रायणी? इंदू एखाद्या कामात आहे बहुतेक. शाळेपेक्षा महत्वाचं? नाही म्हणजे ती येईल इतक्यात. तुम्ही करा सुरू मीटिंग, मी तिला फोन करून बघतो.